पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पीक काढणीपूर्वीच गारपिटीचा मोठा फटका बसतोय। पावसामुळे कलिंगड आणि मिरची पिकाचं प्रचंड नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। इतक्या मोठ्याला गारा होत्या की कलिंगडाचे पीक पार उद्ध्वस्त होईल असं झालं, टोटल उद्ध्वस्त झालं। त्याच्यावरती स्क्रॅच पडला गेला, त्याच्यामुळे ते कलिंगड काय मार्केटमध्ये जाण्यासारखं राहिलेलं पीक राहिलं नाही। आणि साधारणतः त्याला 1 एकर कलिंगड लावलं होतं, ती मिरची लावली होती, त्याला 1,00,000 रुपये खर्च झाला होता। ते 1,00,000 रुपये खर्च झाला तर त्या पिकामधनं मला कमीत कमी 3-4 लाख रुपये मिळाले असते, पण आता त्याच्या मार्केटमध्ये जाण्यासारखी परिस्थिती नाही, तर फेकून देण्याची परिस्थिती झाली पार। अकोलामधील अकोट तालुक्यातील सावरा आणि मंछणपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली। त्यामुळे शेतात उभे असलेल्या पिकांचं चांगलंच नुकसान झाले। शासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून योग्य ती मदत देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। माझ्या शेतात आज मी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च लागून गेलेला आहे। आता माल काढणीला आलेला असता हे टरबूज सर्व गारीमुळे सर्व हे सर्व खराब झालेले आहे। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन मला जे काही असेल ते योग्य याचा मोबदला देण्यात यावा। काल गुढीपाडवा संध्याकाळी वारा आणि बारीक गार झाल्यामुळे माझ्या शेतातील 4 एकर केळी पूर्णपणे फाटली आणि नुकसान झालेले आहे। रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गव्हाच्या शेतीला धाराशिव जिल्ह्यात अवकाळीचा मोठा फटका बसलाय। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या तडाख्यात वाशी तालुक्यातील शेतकऱ्याची गहू शेती भुईसपाट झाली आहे। काढणीला आलेला गहू आडवा झाल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसत असून आता या भिजलेल्या गव्हाचं करायचं का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय। आता हार्वेस्टरनं काढणी करायची होती, पण आता काय हार्वेस्टर जाऊ शकत नाही, सगळा गहू हे झालाय। आता मजूर लागते काढण्यासाठी, खर्च वाढेल। गव्हाला आता काळा पडला आहे सगळा पावसानं। आता तर नुकसान भरपाई द्यावीच लागेल, पण हे कर्जमाफी जो शेतकऱ्याच्या डोक्यावर सध्या कर्जाचा डोंगर आहे, आता त्याच्यातून काहीतरी कर्ज पैसे भेटले असते काहीतरी झालं असतं, पण आता तर ती पण अपेक्षा संपली की उत्पन्न काहीच राहिलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारनं त्वरित करावी। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अर्धापूर तालुक्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी तसेच रब्बी हंगामातील पिकं आडवी झाली असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। हाताशी आलेलं पीक अचानक झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। अनेक ठिकाणी केळीच्या बागा उन्मळून पडल्या असून गहू हरभरा यांसारख्या पिकांनाही मोठा फटका बसला। सर्व अशी पिकं आमची सर्व भुईसपाट झाली, तर हळदी पूर्ण भिजून गेलेली आहेत। आता सरकारने आम्हाला आमच्याकडे काय आता विलाज नाही, तर काय करणं। गेल्या वर्षी बी असंच झालं आणि यावर्षी बी असंच झालं आमच्या शेतकऱ्याकडे। साहेबांनी येऊन सनी आमचे पंचनामे करून सनी तात्काळ आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी यांनी लक्ष घालायला पाहिजे। चव्हाण साहेबांनी याच्यावर आमच्या जिल्ह्याची आपल्या याच्यावर लक्ष घालून सनी आमच्या भागाची पाहणी करून तात्काळ आम्हाला मदत देण्याची शेतकऱ्याची ही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।